आपल्या उजनीतून कालव्याद्वारे किंवा बोगद्याद्वारे पाणी सोडण्याची गेले 8-10 दिवस झालं तारीख पे तारीख चाललेली आहे। खरं म्हणलं तर कालवा सल्लागार समितीचीच तारीख पे तारीख चाललेलं आहे। काल फोन केला असता आज मीटिंग होईल, होणार असं नाही, होईल असं सांगितलं गेलं। मग आज होते की नाही सांगता येत नाही। आणि जरी मीटिंग झाली तरी कॅनलमधून पाणी सोडण्याची शक्यता कमी आहे, म्हणजे सध्या लगेच पाणी सोडण्याची शक्यता कमी आहे। त्यावर एक खास रिपोर्ट केलेला आहे। उजनी कॅनलची सध्याला अवस्था काय आहे, उजनी कॅनलमध्ये असणारी कामं कोणत्या प्रगतीपथावर आहेत, त्याबद्दल आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोतच। खरं तर हा व्हिडिओ रात्री केला होता, उशिरा केला होता, परंतु तो व्हिडिओ मला अद्यापर्यंत अपलोड करता आलेला नाही। उजनी धरण आपलं 54% आलेलं आहे, तरीही कालवा सल्लागार समितीची बैठक होत नाही, मीटिंग होत नाही आणि उजनीतून बोगद्याद्वारे किंवा कालव्याद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया आणखी काही लांबत चाललेली आहे। 1 तारखेला पाणी सोडणार असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं होतं। बऱ्याच पेपरनं पहिल्या पानावर बातम्या छापल्या होत्या, शेतीच्या आवर्तनासाठी 1 नोव्हेंबरपासून पाणी सोडणार। परंतु 1 गेली, 2 गेली, आज 3 पण गेली। आणखी किमान 4-5 दिवस तरी पाणी सुटेल असं मला वाटत नाही, कारण मी जो आता व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल आणि त्यावर काम करणारे जे इंजिनियर लोक आहेत, कामं करणारी माणसं आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे तेही आपण बघूया। बघा हा व्हिडिओ कसा, म्हणजे काय परिस्थिती आहे सध्या कॅनॉलची, किती अर्धवटपणे काम चालू आहे, किती दिमपणे काम चालू आहे आणि मग पाणी सोडणार कसं, हा एक विषय आहेच। बघा आपला मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतोय। तर आपल्या अशाच उजनीच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद। परंतु हा व्हिडिओ कंटिन्यूपणे बघा आणि त्यांचा जी बाईट घेतलेला आहे, त्यांचं जे म्हणणं घेतलं आहे तेही कडेपर्यंत बघा। तर मी सुरू करतोय हा व्हिडिओ। नमस्कार, आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। खरं तर उजनी धरणातून, कालव्यातून आणि बोगद्यातून पाणी सोडण्याचं नियोजन हे 1 तारखेपासून होणार होतं। हे 27 तारखेच्या मीटिंग बोलवली होती, बोलवली नाही, झाली नाही आणि तरी पण 1 तारखेला पाणी सोडणारच असं अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी आपल्याला सांगितलं होतं। परंतु अद्यापर्यंत आपल्या उजनी धरणातून ज्या कालव्याद्वारे पाणी सोडलं जातं त्या उजनी धरणाच्या कालव्याची स्थिती काय आहे, त्या कालव्यामध्ये जे अस्थिरीकरणाचं काम चालू आहे, ज्या ठिकाणी मोऱ्या आहेत, म्हणजे जवळपास 50 ते 70-80 फूट उंचीचा जिथं कालवा आहे त्या ठिकाणी अस्थिरीकरण, मुर्मीकरण आणि हे असं लोखंड टाकून, खाली कागद टाकून करण्याचं काम चालू आहे। परंतु आज 2 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता सुद्धा ह्या कामाचं आणखी काही झालेलं नाही। मग आता पाणी कसं सुटणार हा एक प्रश्न आहे। खरं तर ही आपल्या उजनी धरणाच्या कालव्याचं काम उजनी धरणापासून ते 126 किलोमीटरपर्यंत ज्या सुपर कंस्ट्रक्शनला काम दिलेलं आहे त्या कंपनीनं आत्तापर्यंत काम पूर्ण केलेलं नाही। त्यामुळं हे पाणी मला नाही वाटत पुढील 2-4 दिवस पाणी सुटेल, कारण निमार्द काम झालेलं आहे। ही एका ठिकाणचे भाग आहे, आपला बेंबळे भागातील बनवस्ती ठिकाणातलं हे काम आहे। ह्या कामाचं निमार्द काम झालं आहे, निमार्द्या ठिकाणी सळ्या हातरून, कागद हातरून झालेला आहे, परंतु त्यावर स्लॅपीकरण किंवा मुर्मीकरण, फक्त मुर्मीकरण, ज्या एका साईडचं जे बघा तुम्ही, एका साईडला हे अस्थिरीकरण पहिलं होतं, परंतु ते अस्थिरीकरण आहे तसंच आहे, परंतु ह्या साईडचं अस्थिरीकरण पूर्णपणे खरडून काढून तिथं फक्त मुर्मीकरण केलं आहे आणि ह्याच्याच खाली जवळपास 70 ते 80 फूट खोल असा हे मुरीचं काम आहे। जर ह्या ठिकाणी कालवा फुटला तर जवळपास बनवस्ती, फुलगे वस्ती आणि अख्खं बेंबळं वाहून जाऊ शकतं। याला जबाबदार कोण? खरं तर ही नियोजनाचा भाग असला तरी ह्या नियोजनाकडे प्रशासनाचं
जिल्हा प्रशासनानं उजनी प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. त्यामुळं हे कालव्यातून पाणी सोडणं लांबलेलं आहे. कदाचित हे आणखी 8 ते 10 दिवस पाणी लांबेल अशी आशा आहे. कारण हे काम पूर्ण झाल्याशिवाय म्हणजेच उजनी धरणापासून ते 126 किलोमीटरपर्यंत ज्या ठिकाणी असे कामं चालू आहेत ते कामं झालेली नाहीत. तरीसुद्धा पाणी सोडण्याचं नियोजन माननीय अध्यक्ष अभियंता धीरज साळे साहेब सतत सांगतात की 1 तारखेला पाणी सुटणार, परंतु या अद्यापर्यंत हे पाणी सुटलेलं नाही आणि सुटणाराची आशाही नाही. सीनामाडा बोगदा असेल किंवा उजनी धरणाचा कालवा असेल, ह्याला पाणी सोडण्याबाबत शासनाची उदासीनता, ज्या शासनाने सुपर कंस्ट्रक्शनला काम दिलंय त्या कामाची दखल शासकीय पातळीवर घेताना दिसत नाहीत. दहिगाव उपसा सिंचन असेल, सीनामाडा उपसा सिंचन असेल, त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. जसं धरण थांबलंय त्या दिवसापासून आजपर्यंत हे पाणी चालू आहे, अविरत पाणी चालू आहे. परंतु उजनी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी कोणाचीच मानसिकता व्यवस्थित नाही. ज्या कंपनीला काम दिलंय त्या कंपनीनं फक्त ही मुर्मीकरण केलेलं आहे फक्त. आणि हे मुर्मीकरण जर असंच राहिलं आणि पाणी जर सोडलं, घाईघाईने पाणी सोडलं, तर अख्खं बेंबळं वाहून जाऊ शकतं. इथून कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच कामासाठी जवळपास 2-4 ठिकाणी अशी कामं चालू आहेत. आलेगावचं काम पूर्ण झालेलं आहे. बेंबळे भागातील काम हे अशी अवस्था आहे, फक्त ही स्टील हातरलं आहे, त्याखाली कागद टाकलेला आहे, परंतु यावर स्लॅपिंग केलेलं नाही. आणि हे जे साईडला मुर्मीकरण केलं आहे त्यावरही कसलाही थर दिलेला नाही. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपला उजनी कॅनॉल फुटू शकतो आणि धोका होऊ शकतो. ह्या कामाचं नियोजन आयोजन उजनी प्रशासन गांभीर्याने घेत नाही. आणि जे काम करतायत, जे कंपनी काम करतायत त्या कंपनीची बिलं शासन वेळोवेळी काढत नसल्यामुळं या कामाला वेळ लागतोय. कारण बरीचसं ज्या ठिकाणी कामं झालेली आहेत त्या ठिकाणच्या कामाचं बिल शासनाने त्या कंपनीला दिलं नसल्यामुळं ह्या कामाला विलंब होतोय. खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हजारो कोटी लाखो कोटी ज्या योजनेला खर्च केलं जात आहे, परंतु ह्या उजनी कालव्याच्या दुरुस्तीकरणाला खर्च होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आपण जे आपल्या ह्या कामाचं काम बघतायत, कामाचं कंस्ट्रक्शनचं काम बघतायत ते आले आहेत, त्यांचा आपण बाईट घेऊया. धन्यवाद. खाली कागद टाकून, खाली स्टील टाकून त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे. ते काम न झाल्यामुळं अद्यापर्यंत पाणी सोडलेलं नाही. तर ह्या सुपर कंस्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर कांबळे साहेब आपल्यासाठी संवाद साधतायत. ते काय म्हणतायत बघा. काम चांगल्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं होण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतील. 3 ते 4 दिवसांमध्ये काम संपत मदत होते. त्यानंतर आपल्याला पाणी 3-4 दिवसानंतर काम झालं तर त्याला पाणी देण्याची प्रक्रिया म्हणा किंवा काय ते म्हणजे व्यवस्थित काम राहण्यासाठी आणखी किती दिवस लागतील आपल्याला? नाही सर, एकदा काम झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये क्लिअरिंग पाणी झालं, चांगलं प्रॉपर क्वालिटीचं पाणी म्हणजे 4-5 दिवस आपल्याला हो, हे 4 काम दिवस. व्हायला लागतील. म्हणजेच बघा, तर आपल्याला आणखी 4-5 दिवस पाणी सुटू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण हे साईडचं अस्थिरीकरण होणं गरजेचं आहे. कारण ह्याच्या खाली जवळपास 70 ते 80 फूट खोली आहे. आणि जर पाणी असं सोडलं, घाईघाई जर पाणी सोडलं, तर ह्या पाण्यामुळं हे मुर्मीकरण खचू शकतं आणि ह्या ठिकाणी कॅनॉल फुटू शकतो. कारण आत्तापर्यंत गेल्या वर्षी 2 ठिकाणी कॅनॉल फुटला होता. असं जर प्रकार झाला तर असा प्रकार होऊ नये म्हणून हे अस्थिरीकरण करणं गरजेचं आहे. हे काम करणं गरजेचं आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्या कॅनॉलमधून भीमा नदी उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सुटणं शक्य नाही अशी शक्यता आहे. त्यामुळं घाईघाईत निर्णय घेणं हे कदापि आपल्या उजनी धरणाला किंवा शेतकऱ्याला परवडणार नाही. त्यामुळं हे आपल्या कामाचं ऑडिट आपण आपल्यासमोर मांडतोय. म्हणजेच उजनी धरण प्रशासनाने 1 तारखेला पाणी सोडतो असं सांगितलं होतं, परंतु हे पाणी सोडणं शक्य नाही.
कारण हे आणखी पुढं बऱ्याच ठिकाणी असं काम अर्धवट स्थितीचं आहे. त्यामुळे हे पूर्ण काम झाल्याशिवाय पाणी सोडणं शक्य नाही. फक्त पेपरमध्ये बातम्या देऊन पाणी 1 तारखेला सोडणार अशा वल्गना करणं हे प्रशासनानं, धरण प्रशासनानं थांबवावं अशी आपली